नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 27 ऑगस्ट 2022 च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले स्थान पटकावले। सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पहिला क्रमांक मिळवला आहे। अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार 75% रेटिंगसह नरेंद्र मोदी अग्रस्थानी राहिले आहेत। नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्युअल लोपेज ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा क्रमांक आहे। ओब्राडोर यांना 63% रेटिंग असून मारियो यांची रेटिंग 54% आहेत। या यादीत जगभरातील एकूण 22 नेते आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना यादीमध्ये 41% रेटिंगसह 5वे स्थान मिळाले आहे। बायडन यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो 6व्या क्रमांकावर आहेत। बघूया पुढील घडामोड। लुसान डायमंड लीग यामध्ये नीरज चोप्राची चमकदार कामगिरी। लुसाने डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी 89.08 मीटर भाला फेकत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकावला आहे। या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केले आहे। या स्पर्धेत नीरजने 89.08 मीटर भाला फेकत पहिला क्रमांक पटकावला। स्नायूंच्या दुखापतीपासून सावरत नीरज पुन्हा मैदानात परतला आहे। जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती। परिणामी त्याला कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधून माघार घ्यावी लागली होती। बघूया पुढील घडामोड। महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंचा बक्षिसांच्या रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख, रौप्य पदक विजेत्यांना 30 लाख तर कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना आता 20 लाखांचं बक्षीस मिळणार आहे। याशिवाय प्रशिक्षकांना देखील 3 लाखांऐवजी 12 लाख देण्यात येणार आहेत। येत्या 29 ऑगस्टला जागतिक क्रीडा दिनाचं औचित्य साधून पदक विजेत्या खेळाडूंना ही बक्षिसाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे। बघूया पुढील घडामोड। फिफाची भारतावरील बंदी मागे घेण्यात आली आहे। अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर लादलेली बंदी 11 दिवसांनी उठवण्याचा निर्णय फिफाने घेतला आहे। या निर्णयामुळे आता कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे। ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या कारभारात होत असलेल्या प्रशासकीय समितीच्या हस्तक्षेपामुळे फिफाने 15 ऑगस्ट रोजी ही बंदी घातली होती। फिफा समितीने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल। याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतातच होईल असे फिफाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे। बघूया पुढील घडामोड। कर्नाटक सरकार आणि ईशा फाउंडेशनने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला। ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांच्या मते मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहे। ईशा फाउंडेशन त्यांच्या सेव्ह सॉइल मोहिमेचा एक भाग म्हणून मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करेल। इतर मंत्र्यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रविवारी पॅलेस मैदानांना भेट देऊन माती वाचवा या विषयावर सामंजस्य करार करणार आहेत। बघूया आजची शेवटची घडामोड। के सुब्रमण्यन यांची IMF मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। माजी मुख्य आर्थिक सल्लागार KV सुब्रमण्यन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रख्यात अर्थतज्ञ सुरजित एस भल्ला यांचा कार्यकाळ कमी करून 3 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते चालू राहील। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।